नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झटपट तयार होणारा नाश्त्याची रेसिपी, तो म्हणजे उपमा। तर चला अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी चविष्ट खायला हलका फुलका नाश्ता आपण याची रेसिपी बघून घेऊया। सर्वात आधी मी इथे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेणार आहे आणि यामध्ये मी रवा भाजून घेणार आहे। भरपूरशे लोक रवा भाजत नाही, पण मी उपमा करायच्या आधी रवा भाजून घेते, कारण की याने काय होते, जर आपण रवा भाजला नाही ना तर तो खाताना उपमा असा चिकट वाटते, पण आपण जर रवा भाजला तर छान असा मोकळा मोकळा वाटते आणि खायला खूप चविष्ट वाटते। अगदी 3-4 मिनिटं आपण मंद आचेवर हा रवा भाजून घेणार आहोत। बघू शकता थोडं तेल टाकूनच भाजायचा, म्हणजे खाली तो जळत नाही आणि व्यवस्थित भाजला जातो। बघू शकता या रंगावर आला, हलका सुवास त्याचा सुटला की समजून जायचं आपला रवा भाजून इथे तयार झालेला आहे। रवा भाजून झाला, आता पुन्हा मी त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकून घेणार आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं आहे। ते थोडं छान तडतडलं की यामध्ये मी कढीपत्ता घालून घेणार आहे। कढीपत्त्याने खूप छान फ्लेवर येते, घालायचा कढीपत्ता, मस्त फ्रेश फ्रेश इथे कढीपत्ता घालून घेतलेला आहे। कढीपत्ता तडतडला की इथे मी 2 ते 3 लसणाच्या कळ्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे। सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट, खूप टेस्टी आणि उपमा होतो, ते घालून घ्यायचं। आवडत असल्यास घाला, पण एकदा माझ्या म्हणण्यावर तुम्ही नक्की घाला, खूप छान येते। त्यानंतर मी कांदा घालून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित याला आपण छान परतून घेऊ। खूप अगदी जाळायचं नाही, खूप लाल कांदा करायचा नाहीये, मंदच आचेवर आपल्याला छानपैकी हा कांदा शिजवून घ्यायचा आहे। बघू शकता या रंगावर आपला कांदा आला की आपल्याला समजून जाय, म्हणजे याच रंगावर आपल्याला कांदा करून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊ। मी 2 साधारण मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले होते, थोडं त्याच्यात बाजूला ठेवलं आहे। टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आणि चवीनुसार इथे मीठ घालून घेऊ, त्याचनुसार हळद घालून घेऊ। तुम्हाला तिखट घालायचं असेल तर अगदी किंचितचं घालू शकता, पण मी मिरच्या घातलेल्या आहे म्हणून मी तिखटाचा वापर नाही केलेला आहे, नाहीतर त्याने पण उपमा छान होतो। आणि व्यवस्थित टोमॅटो सॉफ्ट झाले की इथे मी गाजर घालून घेतलेला आहे। बघू शकता बारीक बारीक चिरून गाजर घातलेला आहे। तुम्ही कोणत्याही आवडीचे तुमच्या भाज्या घालू शकता, बीन्स झाले, शिमला मिरची आणि मटर सुद्धा घातल्याने खूप छान फ्लेवर टेस्ट येते त्याची। पण मटार ना फ्रेश घालायची, फ्रोझन मटार नाही घालायची याच्यामध्ये। आणि छानपैकी याला सॉफ्ट होतपर्यंत आपण मिक्स करून घेऊ आणि झाकण झाकून ठेवून घेऊ। अगदी 2 मिनिटं मी छान वाफ येऊ दिलेली आहे। आपले छान टोमॅटो पण सॉफ्ट झालेले आहे आणि गाजर सुद्धा सॉफ्ट झालेला आहे। यामध्ये मी भाजलेला रवा घालून घेते आणि छानपैकी याला मिक्स करून घेते। आणि आता मी इथे पुन्हा हा 2 मिनिटं रवा भाजून घेणार आहे। छान मंदच आचेवर हा रवा पुन्हा 2 मिनिटं इथे मी भाजून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित तो मिक्स पण होते आणि सर्व त्याला छान फ्लेवरफुल होते तो रवा। मस्तपैकी 2 ते 3 मिनिटं पुन्हा मी हा रवा भाजला या मसाल्यांमध्ये। आता आपण इथे पाणी घालून घेऊ आणि इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। कधी उपमा वगैरे करताना छान गरमच पाणी घालायचं, त्याने छान असा मोकळा मोकळा आपला उपमा तयार होतो। बघू शकता पाहिजे तेवढं पाणी इथे मी घालून घेतलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि सॉरी, माझी फ्लेम मोठी होती, मी कमी केलेली आहे, बुडात लागू शकते म्हणून फ्लेम कमीच ठेवायची। मला थोडं पाणी पुन्हा यामध्ये गरज वाटते आहे म्हणून मी थोडं अगदी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून आपण याला पुन्हा झाकून ठेवू। आता छान व्यवस्थित इथे मिक्स करून झालेलं आहे। मी याला पुन्हा 3 ते 4 मिनिटं छानपैकी मस्त वाफेवर याला शिजवून घेणार आहे। बघू शकता 4 मिनिटानंतर व्यवस्थित आपला इथे उपमा छान शिजून तयार आहे, जास्त वेळ नाही लागत उपम्याला। बघू शकता आता छानपैकी फ्रेश फ्रेश यावर कोथिंबीर घालून घेते। आपला हलका फुलका नाश्ता तयार झालेला आहे, अगदी चविष्ट आणि युनिक। तुम्ही लसणाचा वापर यामध्ये नक्की करा आणि मला रेसिपी कशी झाली हे नक्की कमेंट्समध्ये सांगा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।